श्री स्वामी समर्थ. वैशाख महिन्यामध्ये येणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो तर ते अक्षय राहते, म्हणजेच ते कधीही नाश पावत नाही, कधीही संपत नाही. आपण जर या दिवशी काही चांगली कामे केली तर त्याचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होते, परंतु जर काही चुका केल्या तर त्याचे अक्षय असे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात, जे कधीही संपत नाहीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते, त्याचप्रमाणे मोठमोठ्या वस्तूंची खरेदी केली जाते. हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो. जेवढं करता येईल तर तेवढे सत्कर्म या दिवशी केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी काही साधे सोपे उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. विष्णूंची आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालून, त्या मूर्तीला चंदन लावून, तुळशीपत्र अर्पण करून, तसेच नैवेद्य दाखवून ही पूजा केली जाते. माता लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा विधिवत अभिषेक करून, हळदी कुंकू लावून, अक्षता अर्पण करून, फुले अर्पण करून, नैवेद्य दाखवून, धूप दीप अगरबत्तीने ओवाळून ही पूजा जी आहे तर ती केली जाते. माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांच्या मूर्ती किंवा फोटो जवळजवळ ठेवून ही पूजा या दिवशी केली जाते. तसेच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, त्या नष्ट व्हाव्यात, आपल्या कठीण इच्छा पूर्ण व्हाव्यात, तर यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. हा नारळ आपल्याला कुठे अर्पण करायचा आहे, कशा प्रकारे अर्पण करायचा आहे, तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे म्हणतात. नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभू शंकरांचे त्रिनेत्र आहेत असे सुद्धा म्हटले जाते. नारळ जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो आणि धार्मिक विधींमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर जो आहे तर तो केला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या 3 गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष असे म्हणत असतो. नारळ जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे अशा या नारळाचे जो सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर याचे उपाय जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केले तर आपल्या जीवनातील अडचणी, दुःखे नष्ट होत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 नारळाचे उपाय पाहणार आहोत. त्यापैकी आपल्याला जो उपाय करता येईल तर तो उपाय आपल्याला करायचा आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ जो आहे तो जर मिळाला तर अजिबात सोडायचा नाही. एकाक्षी नारळ हा फक्त भाग्यवान लोकांनाच मिळतो. लाखामध्ये एक असा हा एकाक्षी नारळ असतो. आपल्या नशिबामध्ये जर धनप्राप्तीचे योग असतील तर आपल्याला तो नारळ नक्की प्राप्त होत असतो. आपल्याला जर दुकानामध्ये किंवा कुठेही मार्केटमध्ये एकाक्षी नारळ जर या दिवशी दिसला तर तो आपल्याला ताबडतोब घरी घेऊन यायचा आहे. एकाक्षी नारळ हा दिसायला सामान्य नारळाप्रमाणे असतो, परंतु यावरती डोळ्यासारखे एक चिन्ह असते. म्हणजे आपण नारळाला बघतो की 3 डोळे असतात, तर त्याऐवजी एक डोळा असणे म्हणजे एकाक्षी नारळ. तर असा नारळ आपल्याला आणायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि हा उपाय करण्याअगोदर आपल्याला लक्ष्मीची, विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे. तुपाचा एक दिवा जो आहे तर तो सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक एकाक्षी नारळ घ्यायचं आहे. आता जरी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी आपण कोणताही नारळ घेऊ शकतो, परंतु शक्यतो जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर याचे जे आपल्याला शुभफळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते. म्हणून एकाक्षी नारळ घ्यायचा, 11 नाणी घ्यायची, हळदी कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लाल कापड आपल्याला अंतरायचं आहे. त्यावरती आपल्याला शेंडी जी नारळाची आहे तर ती देवीकडे येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. 11 नाणी ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 16 वेळेला म्हणायचं आहे. 16 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर किमान 3 वेळेला तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे.
हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये पैशाच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ आपल्याला हे साहित्य असंच राहू द्यायचं आहे आणि आपण जे फूल अर्पण केलेलं आहे तर ते फूल आपल्याला काढायचं आहे, माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आणि उरलेलं जे साहित्य आहे, नारळ, नाणी आणि तांदूळ, तर हे सर्व साहित्य त्या लाल कापडामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आता आपलं जर दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे ठेवू शकतो. फक्त दुकान किंवा व्यवसाय असेल तर आपल्याला लाल रंगाच्या कापडाऐवजी पिवळ्या रंगाचं कापड वापरायचं आहे. लाल रंग हा माता लक्ष्मीचा आहे आणि पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंचा प्रिय आहे. तर दुकानामध्ये जर आपल्याला उपाय करायचा असेल तर पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला एकाक्षी नारळ, त्यानंतर 11 नाणी आपल्याला बांधायची आहेत आणि हे बांधून उत्तर कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे. तसेच विष्णू पुराणामध्ये सुद्धा एकाक्षी नारळ हा लक्ष्मीचे प्रतीक सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळी देवदानवांना माणसाचे बळी दिले जात आणि नंतर काही प्राण्यांचे बळी दिले जाऊ लागले. परंतु काही ऋषीमुनींना हे पटले नाही, म्हणून मानवाप्रमाणे डोळे, शेंडी असलेले नारळ जे आहेत तर ते बळी देण्याची प्रथा पडली. तर असा एकाक्षी नारळ आपल्याला जर या दिवशी मिळाला तर आपण खूप नशीबवान असतो. तर हा झाला पहिला उपाय. त्यानंतर आपण कुठला उपाय करू शकतो, तर एकाक्षी नारळ जो आहे तर तो लक्ष्मी मंदिरामध्ये किंवा घरीच लक्ष्मी मातेच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीही अन्नधान्याचा तुटवडा जो आहे तर तो जाणवत नाही. आता सतत जर गर्भपात होत असेल तर अशा महिलांनी काय करायचं आहे, तर आपल्या कपाळावरती एकाक्षी नारळ लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करून पूजा करायची आहे. तसेच नारळ घ्यायचा, नारळावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि त्याला एक लाल धागा आपल्याला गुंडाळायचा आहे. आता हा धागा कसा गुंडाळायचा, तर आपल्याला 7 वेळेला श्रीम असे म्हणत हा धागा गुंडाळायचा आहे. म्हणजे एकदा श्रीम म्हणायचं, एक वेढा गुंडाळायचा, दुसऱ्यांदा श्रीम म्हणायचं, दुसरा वेढा गुंडाळायचा. तर असं 7 वेळेला श्रीम म्हणून 7 वेढे आपल्याला गुंडाळायचे आहेत. त्यानंतर लाल कापडावरती हा जो नारळ आहे तर तो लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम एम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नार्याय नमः, तर असं म्हणायचं आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम एम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारायण नमः. तर असं आपल्याला 11 वेळेला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ त्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा धनाच्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. तसेच एकाक्षी नारळ जो आहे तर त्याचा डोळ्याचा जो भाग आहे तर तो सोडायचा आणि संपूर्ण नारळाला आपल्याला शेंदूर आणि गाईच्या तुपाचा लेप जो आहे तर तो लावायचा आहे. त्यावरती रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून आपण जी पूजा केलेली आहे तर त्या पूजेमध्ये हा नारळ ठेवायचा आहे. आणि पुन्हा हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपण बांधू शकतो किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतो. तसेच एकाक्षी नारळ जो आहे तर तो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवला आणि त्याला रोज आपण कुंकू अर्पण केलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये धनहानी जी आहे तर ती कधीही होत नाही. आजारपण जे आहे तर ते राहत नाही.